नमस्कार काका. नमस्कार काकू. हो, ऍक्च्युली भेटायचं कारण हेच की म्हणजे मला हिने सांगितलं की तुमचं असं मत आहे की त्या दिवशी मी सगळ्यांसमोर हिच्यासाठी स्टँड घेतला नाही तर पुढे भविष्यात कसा काय स्टँड घेईन, संसार कसा करेल. बरोबर ना? हो काकू. काका, एक छोटीशी गोष्ट सांगतो मी तुम्हाला. जी काकू म्हणाल्या होत्या मागे की रोहन छोट्या जातीतला आहे, तर आपण तिचं लग्न रोहनशी लावून दिलं तर समाजात काय, आपण कसे काय तोंड दाखवणार, कोणाला कोणाला उत्तर देणार. हो ना काकू. पर तुम्ही हेही म्हणाला होता की तो फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतोय, उद्या जर आपल्या मुलीला वापरून सोडून दिलं तर. काका, ह्या सगळ्या गोष्टी कोणता मुलगा सहन करेल हो? पण मी सहन केल्या. नाही, मी हा माझा मोठेपणा किंवा मला बोलून दाखवायचं नाहीये, पण सांगण्याचा उद्देश हाच की एवढं सगळं तुम्ही माझ्याबद्दल बोललात, मला बोललात, तरी मी हिच्यासाठी थांबलो. कारण हिची इच्छा आहे की तुमच्या हातून तिला गुण्या गोविंदाने कन्यादान होऊन माझ्या घरी यायचं. ह्यापेक्षा अजून कोणता मोठा स्टँड घ्यायला हवा मी, सांगा ना. हा काकू. बरं, तुम्ही म्हणालात ना की ह्याने वापरून सोडून दिलं तर. काकू, जर मला खरंच वापरून सोडून द्यायचं असतं नाही ना, आता हिच्यासाठी दुसरी मुलगी असती आणि मुळात मी इथे नसतो हिच्यासाठी फाईट करायला. नाही, माफ करा, म्हणजे मी खूप लहान आहे तुमच्यापेक्षा आणि तुमच्याशी असं म्हणतोय, पण जे आहे खरं ते आहे, हे आपण नाकारू तर शकत नाही ना. बाकी खरंच तिची खूप मनापासून इच्छा आहे की सगळं माझ्या आईवडिलांच्या सहमतीने व्हावं आणि तिच्यासाठीच मी सुद्धा थांबलो. बाकी तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये डिस्कस करा, बोला या सगळ्या गोष्टींवर आणि मला सांगा. येतो.